यानंतर आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची बातमी. मराठा समाजाला दिलेल्या एसीबीसी आरक्षणावरून आता राज्य सरकारची कोर्टामध्ये कसोटी लागणार आहे. कारण मराठा समाज मागास असल्याचं राज्य सरकारला हायकोर्टामध्ये सिद्ध करावं लागणार आहे. 4 ऑक्टोबरला हायकोर्टामध्ये एसीबीसी आरक्षणावर पुढची सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणीमध्ये मराठा समाज मागास असल्याच्या मुद्द्यावर सरकारकडून युक्तिवाद केला जाईल. दरम्यान आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये ॲडव्होकेट प्रदीप संचेती यांनी युक्तिवाद केला. मराठा समाज मागासवर्गीय नाही, अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं संचेतींनी कोर्टात म्हटलंय. तर राज्यामध्ये 28% मराठा आहेत, त्यातले 25% गरीब आहेत, असा युक्तिवाद राज्याचे महाधिवक्ता सराफ यांनी केलाय. तर हायकोर्टामध्ये आज नेमकं काय घडलं पाहूया. सरकारी पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, असं ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या मनोज ससाणेंनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. मराठा समाजातील अनेकांकडे पक्की घरं आणि फ्लॅट आहेत, मग ते मागास कसे? जयश्री पाटील विरुद्ध सरकार खटल्यात देखील मराठे मागास ठरले नाहीत. मराठा समाज मागास नाही हा गायकवाड समितीचा दावा सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकला नाही. संदीप शिंदे अहवालानुसार मराठा शिक्षणामध्ये पुढे, ओपनमध्ये 72% मराठा, 28% उर्वरित समाज. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी म्हटलं की मराठा समाजाला आता 2 रिझर्वेशन आहेत. मराठ्यांचं कोणतं आरक्षण कायम ठेवायचं सरकारनं ठरवलंय का? ॲडव्होकेट संचेतींकडून आकडेवारीची गल्लत झाल्याचं न्यायमूर्ती संदीप मारणेंनी म्हटलं. तर 10वी पर्यंत मराठा समाजाची मुलं अधिक असली तरी उच्च शिक्षणामध्ये आकडा कमी होतोय, असंही ते म्हणाले. शाळा आकारामध्ये असलेलं शुल्क खूपच जास्त आहे. तर महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी असं म्हटलं की राज्यामध्ये 28% मराठा, त्यातले 25% गरीब आहेत. दरम्यान एसीबीसी आरक्षणावर मंत्री भुजबळ काय म्हणाले पाहूया. ईडब्ल्यूएस पण घ्या, मराठा आरक्षण पण घ्या, कुणबी म्हणून पण घ्या. अरे बाकीच्यांनी जायचं कुठे? अनेक मुख्यमंत्री झाले, पण ते एवढे सामाजिक दृष्ट्या द्रष्टे होते की त्यांनी मराठा समाजाला दिलं नाही आरक्षण. त्यांना माहिती आहे की हा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे. ते सुप्रीम कोर्टाने म्हटलं. त्यामुळे म्हटलं की आता सगळ्यांनी विचार करा ना, जे काय अभ्यासू लोक असतात. पोरांचे ॲडमिशन होतात, नोकऱ्या होत्यात आणि ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटोळं होतं पुन्हा. म्हणून आमचं म्हणणं आहे की ते 10% आरक्षण 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि मग ते टिकतंय. असं ते टिकतच नाही आहे. ते उगा आता होईल, तात्पुरतं दिसतंय ते फक्त. म्हणून तर आम्ही ओबीसीतून मागतो की आमचा हक्काच आहे, तेच आम्हाला पाहिजे.